मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 9 दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हळूहळू तापायला लागलाय आणि आता मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात म्हणजे राज्य सरकारचं जे अतिथीगृह आहे तिथे ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक सुरू आहे. त्याच वेळेला अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणारे, मराठा आरक्षणाच्या करता उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा औरंगाबादला रुग्णालयात, संभाजीनगरला रुग्णालयात ऍडमिट झालेत. पण उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली आणि सरकारसह ओबीसी आंदोलनाच्या जे नेते आहेत, प्रामुख्याने छगन भुजबळ यांच्यावर टीकेची अक्षरशः राळ उडवली. या सगळ्यात पुन्हा एकदा सगळे सोयरेचा मुद्दा पुढे आला. याच सोबत जरांगे यांची भाषा यावेळेला अधिक टोकदार झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी एक ज्येष्ठ मराठा नेते, मराठा आंदोलनात ज्यांनी नेतृत्व केलं, आरक्षणाच्या संदर्भात ज्यांनी अभ्यास गेले अनेक वर्ष केला, सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात ज्यांनी बाजू मांडली, असे नेते आपल्या सोबत आहेत. राजेंद्र कोंढरे सर. कोंढरे सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि ज्या पद्धतीची आता पुन्हा गेल्या 4 दिवसांपासून चर्चा सुरू आहे, माझा एक पहिला वैयक्तिक प्रश्न तुम्हाला आहे, जो सोशल मीडियातनं विचारला जातोय, म्हणजे मुख्य मुद्द्याला चर्चा करण्यापूर्वीचा हा प्रश्न. पुन्हा एकदा जरांगे पाटील टोकाची भाषा वापरतायत. हाकेंनी सुद्धा आज बोलता बोलता नाही म्हटलं तरी पहिल्यांदा दुसऱ्यांदा टोकाची भाषा वापरायचा म्हणजे असे शब्द वापरले. ज्या पद्धतीने मोर्चे किंवा त्यानंतरचे 3 वर्ष आंदोलनं सुरू होती, कधीच टोकाची, निकराची, निर्वाणीची भाषा, छाटणं, उडवणं, बघून घेऊ, हिशोब चुकते करू, पाडून टाकू वगैरे असं कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. का बरं असं झालं या आंदोलनात की आरक्षणाचा विषय बाजूला पडतो आणि या टोकाच्या मुद्द्यावर चर्चा होते? म्हणजे वाईट याचं वाटतं हे कारण सगळं ऐकताना. हे अतिशय खेदजनक आहे. कारण कोणत्याच बाजूनी ज्यावेळेस आपण समाजाचं नेतृत्व करतो, समाजाची भूमिका मांडतो, त्यावेळेस प्रतिक्रिया प्रतिकूल बाजूनी निश्चित येत असतात. आणि त्या येत असताना जर त्या टोकदार पद्धतीने आल्या तर दोन्ही बाजूनी आक्रमकपणे आपला जो काही मानणारा वर्ग आहे, ह्या वर्गाचं हित लक्षात घेऊन किंवा तो आपल्या पाठीशी राहावं म्हणून टोकदार भूमिका मांडल्या जातात आणि त्याच्यातून दोन समाजामध्ये संघर्ष तयार होतो. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळं पुलाखाली पाणी वाहून गेल्यानंतर मग खरी वस्तुस्थिती समोर येते. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कोणत्याच बाजूनी अशा प्रकारची टोकाची भूमिका आपल्याला अपेक्षित नाही. कोणी कोणाचा हक्क काढून घेत नाही, कोणी कोणाचा छेनावून घेत नाही. परंतु याच्या बाबतीतल्या वस्तुस्थितीला नुकत्याच झालेली जी लोकसभेची निवडणूक आहे, ह्या हो. निवडणुकीमध्ये राजकीय अंगाने सुद्धा अडून किंवा पडून असं पद्धतीने प्रचार ह्या बाबतीमध्ये झाला आणि तो जातीय पद्धतीने झाला. हे दुर्दैवाने महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. आणि आता जे काही टोकदार भूमिकेतनं जे काही विस्कटलेलं वातावरण तयार होतंय, ह्याच्यामध्ये मूळ जो आरक्षणाचा प्रश्न आहे हा त्याच्यामध्ये बाजूला पडतोय. आणि टोकदार अस्मितेच्या भावनेतनं दोन समाज, दोन समूह एकमेकांच्या समोर उभे राहतात असं एक चित्र आता महाराष्ट्रातल्या विशिष्ट भागामध्ये दिसून येते. बर. कोंढरे सर, पुन्हा एकदा म्हणजे सध्या जे मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतायत, आरक्षणाकरता वर्षापेक्षा जास्त काळ ज्यांनी सातत्यानं बाजू लावून ठेवले आहे, वेळोवेळी उपोषण केलंय, त्या मनोज जरांगे पाटील यांनी आज बोलताना पुन्हा एकदा सगळे सोयरेचा मुद्दा मांडला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कसं देत नाही, दिलंच पाहिजे किंवा आमचंच आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सगळे सोयरेच्या अनुषंगानं त्यांचं असं म्हणणं होतं की तरतूदच आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अध्यादेश काढून टाका, आता काही वाट बघत बसू नका. मग बाकीच्यात मी आता जात नाही की आम्ही उमेदवार उभे करू, कोणाचे पाडू वगैरे, त्याच्यात आता मी जात नाही. पण पुन्हा एकदा सगळे सोयरे हाच मुद्दा पुढे आलाय. तर तुम्ही कसं पाहता याकडे? कारण साधारण एक 6-8 महिन्यांपूर्वी जेव्हा हा मुद्दा चर्चेला आला होता तेव्हा तुमच्यासह अनेकांनी असं म्हटलं होतं की सगळे सोयरेमुळे गुंता वाढतोय. तुम्ही त्याच भूमिकेवर ठाम आहात का? का सगळे सोयरेमुळे गुंता सुटेल नक्की?
खरा प्रश्न काय नेमका, हे महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा 8 महिन्यापूर्वी सांगितलं, ते आजही सांगतो. आपला महाराष्ट्र एकत्र 1960ला 1956ला आला. त्यावेळेस मुंबई राज्यामधल्या बहुतांश मराठ्यांच्या नोंदी ह्या कुणबी आहेत. आणि अमरावती डिव्हिजन जिथं पंजाबराव देशमुख साहेबांचं वलय त्या भागामध्ये होतं, तिकडचे हो नोंदी मराठ्यांनी कुणबी केल्या. परंतु मराठवाडा हा निजाम स्टेट मधून हैदराबाद मधून इकडे आल्यानंतर त्यांच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत आणि नंतरच्या मराठा आहेत. त्यामुळं मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा अतिशय अल्प, म्हणजे 1 ते 2-3% वर काही देत नव्हते. आता काय झालं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जवळपास 70 लाख नोंदी सापडल्या. तर सगळ्या महाराष्ट्राच्या 1967 पासूनच्या त्या नोंदी आहेत, म्हणजे 1905 पासून ज्या काय आहेत त्या, ह्या नोंदीमध्ये 35,000 प्रमाणपत्र दिलेली आहेत. आणि अशी प्रमाणपत्र राज्यामध्ये आजही नियमाप्रमाणे दिली जातात. फक्त मराठवाड्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी हे सगळे सोयरेची अधिसूचना काढली. महाराष्ट्राला सांगतो, हा कायदा नाहीये, कायद्यामध्ये असलेल्या नियमामधली एक तरतूद दुरुस्तीची केलेली आहे. आणि ती दुरुस्ती महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीपासून तो ओबीसी, व्हीजेटी, एसबीसी हे सगळ्यांना लागू आहे, नॉट ओनली बरोबर. पर्टिक्युलरली मराठा कुणबी. बर, पण मग आता सध्या याचं पुढे काय होणार असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, असं आहे ना की आरक्षण दिलं पाहिजे का, तर कोणाचाच विरोध नाही. म्हणजे ओबीसी समाजानंही असं म्हटलेलं नाही की आरक्षण नाही देता कामा. ओबीसी समाजाचे नेते भुजबळ सुद्धा म्हणतात, हे जाहीर सभांमधनं म्हटलंय की आरक्षण मिळालं पाहिजे. पण मग विषय असा येतो की सर्वोच्च न्यायालयाचं जे बंधन आहे 50%, तर तामिळनाडूमध्ये मात्र तसं झालंय, 50%च्या पेक्षा वर गेलाय. बिहारमध्ये आणि अन्य ठिकाणी आता सर्वोच्च न्यायालयानं आणि पाटणा उच्च न्यायालयानं कालचाच निकाल आहे की त्याला स्टे दिलाय. तर अशा परिस्थितीत हे सगळं गणित बसवताना सगळे सोयरे या शब्दाचा हट्ट धरावा, का सगळे सोयरे सोडून अर्ज करून ज्याच्या नोंदी सापडतायत त्यांना प्रमाणपत्र मिळू द्यावीत आणि आहे या पद्धतीने हे पुढे जावं? काय वाटतं तुम्हाला? माझं मत या बाबतीत मी स्पष्ट सांगतो की ह्या कुणबी प्रमाणपत्रात मी देखील 15 वर्ष काम केलं. हो. जवळपास राज्यामध्ये 4 लाख व्हॅलिडिटी कुणबी प्रमाणपत्राच्या मिळाल्या. मूळ प्रश्न काय झालाय की मराठवाड्यामध्ये नोंद मिळत नाही आणि मिळालेली नोंदीची वंशावळ जुळवणं एक क्लिष्ट पार्ट आहे. त्यासाठी हो. महसूल विभागाने काही गाईडलाईन्स खाली दिलेल्या आहेत. आणि जे काही डॉक्युमेंट आता मधल्या काळामध्ये ऑनलाईन जे उपलब्ध झाले, हे फक्त कुणबी नोंदीचे नाहीत. ते डॉक्युमेंट तुम्ही रीड केलं तर त्या गावामधले इतर समाजाच्या पण नोंदी सापडतात. माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे सोयरीचा अध्यादेश, तो जो काय अधिसूचनेची दुरुस्ती आहे, ही समजापेक्षा गैरसमजावर आधारित जास्त भीतीदायक वातावरण दोन्ही बाजूनी झालेलं आहे. माझं ह्याच्यातलं जे ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्राला पुन्हा आवाहन करतो, जात पडताळणी तज्ज्ञ आणि महसुली अधिकारी यांचं मार्गदर्शन घेऊन जर ही अधिसूचना नीट वाचली तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर ते सहजाती आहे, पितृसत्ताक पद्धतीने आहे, आणि कोणाची तरी एकाची नोंद ही कुणबी असली पाहिजे. आणि ती असणं कुणबी गरजेचं. सापडल्यानंतर त्याच्या ब्लड रिलेशन मध्ये हे जो काही नियम आहे, हा नियम पहिल्यापासून आहे, त्याप्रमाणे ते बरोबर. प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. तशी जळगाव जिल्ह्यामध्ये दिली जातात, फार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे दिली जातात. ती बरोबर. मराठवाड्यामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातनं सगळे सोयरीचा कायद्यामुळे जी भीती तयार झाली की सगळेचे सगळे मराठी कुणबी होतील, असं काही त्याच्यामधनं काही होणार नाहीये. ज्याच्यामध्ये जी नोंद आहे त्याचं जे प्रपोर्शन, महाराष्ट्राचा जो रेट आहे त्याच रेट प्रमाणे मराठवाड्याची तशीच प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघतील. त्यामुळे ओबीसींनी देखील ह्या बाबतीमध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्याचं भांडवल करून जे लोक आता उपोषण करून टोकाची भूमिका घेत आहेत, त्यांनी बाय मेरिट चर्चा केली पाहिजे की ह्याच्यामध्ये कायदा काय सांगतो, सर्वोच्च न्यायालय काय सांगतं, नियम काय आहेत. त्याच्या बाहेर तर जाऊन देऊ शकत नाही कोणी, आणि जर दिलं असं तर व्हॅलिडिटी कमिटीमध्ये ते टिकणार नाही. त्यामुळं ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार असलं पाहिजे, त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अनावश्यक वातावरण तयार करून विनाकारण ते वातावरण गडबड करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. पण पण मग राजेंद्र सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आहात किंवा निमसे सर आहेत किंवा अन्य मराठा आंदोलनातले वेगवेगळे नेते आहेत, आजपर्यंत राज्य स्तरावरचे कुणबी नेते आणि राज्य स्तरावरचे मराठा नेते असं एकत्र येऊन एका टेबलवर कधी चर्चा झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात किंवा पाहणीत नाही. प्रयत्न झालेत का, तर झालेत काही प्रमाणात, पण वेगवेगळ्या स्तरावर झाले, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला झाले. म्हणजे भुजबळांनी त्यांचे प्रयत्न केले,
आपल्या भाजपच्या काही आमदारांनी त्यांचे प्रयत्न केले, काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या आमदारांनी काही त्यांचे प्रयत्न केले, पण तुमच्यासारखे ज्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि ओबीसी समाजातले असे काही नेते की ज्यांनी न्यायालयीन लढाई लढली या विषयाकरता, असे कधी एका टेबलवर येऊन चर्चा नाही केली. तुम्हाला असं वाटतं की सरकारनं याच्यात एक मध्यस्थाची भूमिका बजावावी, वेगवेगळ्या शिष्टमंडळांची चर्चा करण्यापेक्षा एकत्रित चर्चा करावी, त्याने कदाचित मार्ग निघेल? हो, नक्की निघू शकतो. त्याचं कारण असं आहे की 2008 सालापासून कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये वेळोवेळी ओबीसी संघटनेतल्या विशिष्ट संघटनेनी कायम न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्याच्यामध्ये त्यांना काही यश कुठं प्राप्त झालं नाही. मुळात काय की सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन प्रमाणे जर प्रमाणपत्र देण्यात आहे तर तिथं कायदा आणि बाकीच्या गोष्टी आडवा येण्याचं काही कारणच नाही. परंतु ह्या बाबतीत काय झालेलं आहे की खरी मेक कशात आहे, तर कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या माणसाला स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लढवता येते. त्यामुळं तो खऱ्या अर्थाने विरोध त्या दृष्टीने होतोय असं मला वाटतं. कारण धनगर समाजाचं आरक्षण हे कशात आहे, तर त्यांना 3.5% स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. मग स्वतंत्र आरक्षणाला त्यांच्या धक्काच लागत नाही. धक्का कुठे लागतो, तर ओबीसी साठी असलेल्या ज्या काही राखीव जागा आहेत नव्या घटना दुरुस्तीनंतर त्या जागांवर मराठा समाजाचे लोक निवडणूक लढवतात आणि अशाच प्रकारच्या पिटिशन पश्चिम महाराष्ट्र नाशिक डिव्हिजन मधल्या लोकांनी हायकोर्टामध्ये केलेल्या होत्या. त्यामुळं ह्याच्या बाबतीत राज्य सरकारने पुढाकार घेऊन ओबीसी संघटनांच्या लोकांना बोलवलं पाहिजे, मराठा संघटनांच्या सगळ्या आंदोलकांना बोलवलं पाहिजे, समोरासमोर लाईव्ह चर्चा करा. काही फारसं त्याच्यातनं फार मोठं काही वादळ होईल असं मला वाटत नाही. क्लिअरिटी नाही, पण मग तुम्हाला असं नाही का वाटत की जरांगे पाटील ज्या पद्धतीची भूमिका सातत्यानं मांडतायत, ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या नेत्यांच्या करता एकारांती उच्चार होत आहेत, तुम्हाला बघून घेऊ, तुमचं राजकीय किंवा सामाजिक अस्तित्व संपवू, अशी जी आव्हानाची भाषा वापरली जाते, तर जरांगे पाटील यांच्यासारख्या मराठा नेत्याला सुद्धा आता समाजातल्या तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांनी, आता कोल्हापूरचे महाराज छत्रपती संभाजीराजे आता माफ करा शाहू महाराज आता खासदार झालेले आहेत, तर अशांनी जरांगे पाटील यांना म्हटलं पाहिजे की तुम्ही समजुतीनं घ्या, अन्यथा एका नेत्यामुळे पूर्ण समाजाच्या आरक्षणाच्या विषयात गुंता वाढेल. नाही, तसं होणार नाही. माझं म्हणण्याप्रमाणे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे सगळे सोयरेचं जे काही आता नोटिफिकेशन आहे लोकसभेच्या निवडणुकीमुळं त्या नोटिफिकेशनवरच्या हरकती आणि सूचनांचा राज्य सरकारला निर्णय घेता आला नाही. आता तो घ्यावा लागेल, पण हा घेताना केवळ मराठा कुणबीसाठी डिसिजन घेतलाय अशा प्रकारचा जो संदेश गेलाय. आपण जर आता ती अधिसूचना नीट जर वाचली तर ह्या अधिसूचनेमध्ये सगळ्यात शेवटचं वाक्य काय आहे की सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जाती आणि इतर मागासवर्ग या सर्वांसाठी लागू राहील. म्हणजे काय झालं, बरोबर, एकदम सगळ्यात शेवटचं आहे आणि बऱ्याचदा चर्चेमध्ये तेच मागे राहतं वाक्य. हे वाक्य हाईड झालेलं आहे आणि हे वाक्य हाईड झाल्यामुळे काय झालंय की पर्पजली सगळे सोयरे हे फक्त मराठा समाजासाठी काढलं गेलंय असं त्याच्यामध्ये एक दिसतंय. कारण त्याच्यात वर उल्लेख आहे. वास्तविक शासनाने याच्यामध्ये असं स्टँड घ्यायला पाहिजे की सर्व जातीच्या साठी अनुसूचित जमाती सोडून यांच्यासाठी हे सगळे सोयरेचं जे काही डेफिनेशन आहे त्यासाठी त्या संघटनांच्या नेत्यांना समोरासमोर बोलवावे, लॉ डिपार्टमेंटचे लोक बोलवावेत आणि याच्यातला जो त्यांचा गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आज सह्याद्रीवर 5 वाजता ओबीसी संघटनांचं डेलिगेशन या विषयासाठी आलेलं आहे. पूर्वी पण अशाच प्रकारचा विरोध असताना आम्ही त्यांना ते पटवून दिल्यामुळे त्यावेळेस त्यांचा विरोध मावळला, न्यायालयात गेले, न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिल्यामुळं तो विषय पुढे गेला नाही. आता मराठवाड्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा वेगाने वरती आला. जेवढा तो यायला नव्हता तसा तो आला, परंतु त्याचे परिणाम साध्य करताना फायद्यापेक्षा तोटा जास्त होऊ नये एवढीच त्याच्यामधनं अपेक्षा आहे. नाही, पण मग तुम्हाला असं वाटतं तुमच्या बोलण्यात आता जे वाक्य होतं की हा मराठवाड्याकरता इतका मोठा विषय झाला आणि तो जरा जास्तच पुढे आला, तुम्हाला असं वाटतं की फक्त मराठवाड्याचा विचार करून हा प्रश्न एका विभागापुरता सोडवून टाकता येईल? बाकी महाराष्ट्रात तर ठीक आहे ना, कोकणात अनेकांनी म्हटलंय की आम्हाला नको बुवा कुणबी प्रमाणपत्र, विदर्भात काही बरीचशी प्रमाणपत्र आधीच दिली गेलेत, राहता राहिला कुठला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश. आता याच्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातलं गणित आणखीन वेगळं आहे, पण मराठवाड्यात जर का जास्त यानं आवश्यकता असेल तर फक्त मराठवाड्यापुरता हा विषय सोडवता येऊ शकतो का?
हो निश्चितपणे, पण कसं आहे की कायद्यामध्ये नियमातली जी दुरुस्ती आहे ती एका विशिष्ट प्रदेशापुरती लागू करता येत नाही, ती पूर्ण राज्याला ऍप्लिकेबल होते. मराठवाड्यामध्ये रेकॉर्डच्या अनुषंगाने ज्या काही त्रुटी आहेत, ह्या त्रुटी दोन राज्य एकत्र येताना त्याचं सामिलीकरणामध्ये जो करार झाला, नागपूर करार, या करारामध्ये तिकडच्या साधन सुविधा इकडे देण्याचं सरकारने मान्य केलेलं होतं. पण आता मराठवाड्यापुरता जर हा विषय सोडवायचा असेल तर राज्य शासन त्याच्यामध्ये भूमिका घेऊन तो सोडू शकते, कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळायला तशी अडचण कुठं येत नाही. नाहीये. पण बर मराठवाड्यामध्ये ती अडचण आहे, ती अडचण याच्यातनं दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ओबीसी संघटनांना बोलवलं पाहिजे, हा मार्ग काढला पाहिजे. बर कोंढरे सर, आणखीन एक 2-3 छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारतो. मला कल्पना आहे की तुम्हाला पुढच्या मीटिंगला जायचंय, पण काही वेळापूर्वी आम्ही या सगळ्यात विरोधाची भूमिका ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती आणि त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं कोर्टामध्ये, त्या सदावर्ते यांच्याशी आम्ही काही काळापूर्वी बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडनं काही मुद्दे जाणून घेतले. तर आपण एक 2-3 त्यांचे मुद्दे ऐकूयात आणि मला त्यांच्या मुद्द्यावर तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे. आपण ऐकूयात एकदा सदावर्ते काय हो म्हणाले. येस. हा. मंत्री होण्याची भाषा करतो. मला त्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी एका जातीचं, एका धर्माचं नेतृत्व करून माणसं आजकाल ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा होऊ शकत नाहीत. माझं तर म्हणणं आहे की जरंगे जात म्हणून ग्रामपंचायतीला माणूस निवडून येत नसतंय आणि शरद पवारांकडून असे लाडू अनेकांनी खाल्लेले असतात. त्याच्यामुळं जरंगे जे काही बोलत आहे ते शरद पवारांचे लाडू तोंडात ठेवून बोलत आहे आणि शरद पवारांचा चेंडू सारखं ते काम करत आहे. इधर घुमो उधर घुमो या नेत्यांवर टीका, त्या नेत्यांवर. मला सांगा, भुजबळांच्या कर्तृत्वाचं, भुजबळांच्या अभ्यासाचं जरंगे एका तिळा एवढी तरी उंची गाठू शकते का ज्ञानाच्या बाबतीमध्ये? त्याच्यामुळे जरंगेची भाषा ही व्यवस्थेशी संबंधित आहे आणि मी जरंगेला चॅलेंज देतो. जरंगे, हे तुझं जे काही चाललेलं आहे मेकॅनिकल, म्हणजे तुझ्या फिडिंगवर बोलणं, हे मेकॅनिकल फिडिंगवर बोलणं सुद्धा एका ठिकाणी थांबेल. आणि आता म्हणून तुला माहित आहे सरा तिच्या जिथे ज्या सासरवाडीत, काय मला माहिती नाही, लोक म्हणतात सासरवाडीतला तुझा जो ठेपा आहे त्याच ठेप्यात आता तुला थांबायचंय. बाहेर तुला माझे मराठा भाऊ तुझ्यामुळे कंटाळलेत. आज माझे मराठा भाऊ शेतीच्या प्रश्नावर बोलतायत, आज माझे मराठा भाऊ कांद्याच्या प्रश्नावर बोलतायत. जरंगेच्या सोबत आता कुणी नाही, म्हणून जरंगे सिट डाऊन इन अंतरवली सराठे. बर कोंढरे सर, आता याच्यात अगदी ज्या वैयक्तिक टिप्पण्या आहेत ना, तर त्या आपण थोड्या पाहिजे तर दुर्लक्षित करू. पण जरांगे ज्या पद्धतीची आक्रमक भाषा बोलतात त्यामुळे आता विरोध करणारे पण आक्रमक भाषा वापरू लागले. त्यांनी मांडलेले जे मुद्दे होते त्याबद्दल काय वाटतं? कारण जरांगे यांनी आज नाही, याच्याही आधी 2 वेळेला पत्रकार परिषद म्हटलंय की मी जर का मुख्यमंत्री असतो तर मी हा प्रश्न 10 मिनिटात सोडवला असता. नाही, कसं आहे, कुठली पण अधिसूचना काढायची असेल तर त्याला एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते आणि ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ती कोर्टात टिके याची पण फार काळजी घ्यावी लागते. कारण एखादा शब्द इकडं तिकडं झाला तर अनेक असे विषय की ते स्टकडाऊन हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने केलेले आहेत. ह्याच्यातला मूळ मुद्दा राज्यामध्ये कोणी लक्षात घेत नाहीये की रामसिंग नावाचं एक जजमेंट आलं होतं, एका विशिष्ट समुदायाचा समावेश केंद्र सरकारने लिस्टमध्ये केला होता आणि त्यावेळेस केंद्र सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने नकार देताना एक कारण नमूद केलं होतं की जी जात तुम्ही बॅकवर्डनेससाठी आतमध्ये घालताय आता लिस्टमध्ये, तिचा इम्पेरिकल डाटा करंट आम्हाला तातडीचा पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये नेमका कोणता प्रॉब्लेम आहे तर 67 सालापासून तर आता 2023 पर्यंत जे काही पिरियडिकल रिव्हिजन 1990 नंतर इंद्रसानीच्या जजमेंट नंतर व्हायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी झालेलं नाही. राजकीय व्यवस्थेने काय केलंय की 93 सालापासून आरक्षणाचं 50% जे बस होती ती लॉक करून टाकली. त्यामुळे आतले लोक बाहेरच्याला आतच सोडू देत नाही आणि बाहेरचा माणूस बस स्टॉपवर थांबलाय. हा संघर्ष सोडवायचा असेल तर ज्यांनी एक कुलूप लावलंय त्यांनी सुद्धा ओपन टेबल या चर्चेला यायला पाहिजे. ते इथं येत नाहीयेत. ते काय करतायत, लांबनं मजा बघतायत. आणि आज जो महाराष्ट्र भेटलाय त्याचं मूळ कारण
23 मार्च 94च्या GR मध्ये आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन रिझर्वेशनचं देताना याची काळजी त्या काळात घेतली गेली नाही. मधल्या काळात EWS आरक्षण आलं, ते 10% आरक्षण मराठा समाजाच्या दृष्टीने खरदेशीर चांगलं होतं. ज्यांना कुणबी मिळतं त्यांनी कुणबीत जावं, ओबीसीत ज्यांना मिळत नाही त्यांनी EWS मध्ये जावं. दुर्दैवाने EWS गेलं, आता SCBC आलं. त्यामुळे ह्या सगळ्यांचा सर्वकष आराखडा विचारात घेऊन लोकांनी सुद्धा याच्यामध्ये जिथं आपल्याला पॉझिटिव्ह पण आहे ते सर्टिफिकेट काढून आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. आणि कुणबीच्या बाबतीत जो अनावश्यक भीती ओबीसीमध्ये निर्माण केली जाते ती पण थांबली पाहिजे. माईक म्यूट झाला, सॉरी. पण मग आता याच्यात असं वाटतं की या सगळे सोयरे आणि बाकीच्या याच्यात म्हणजे 50% बसवण्याच्या नादात आता मराठा समाजाचं SEBCचं आरक्षण किंवा त्याच्या ज्या सवलती फायदे आहेत तर आपण इकडे गेलो तर हे फायदे जातील. आता याची जरांगेंना कल्पना नाही का तर आहे, पण तरीही ते त्याच्याच करता आग्रही आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत की असं आहे की एकाच वेळेला 2-3 प्रकारच्या सवलती नाही मिळू शकणार, आरक्षण मिळालं तर या सवलती सोडायला लागतील. अशा परिस्थितीत मराठा समाज ही भूमिका समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे का? कारण जरांगे आहेत असं वाटत नाही. मग महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगतो, 2016ची मोर्चे झाल्यानंतर 19 पर्यंत देशामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये खुला प्रवर्ग, मराठा आणि ओबीसी यांच्या ज्या सवलती आहेत आणि सुविधा आहेत ह्या जवळपास 90% सेम आहेत. 5-10% फरक त्याच्यामध्ये निश्चित आहे, अजूनही आहे तो. परंतु ओबीसी समूहाला ज्या सवलती नव्हत्या त्या सुद्धा अनेक सवलती मराठा क्रांती मोर्चामुळे मिळाल्या. आणि खुल्या प्रवर्गातल्या अनेक आर्थिक दुर्बल इतर जे समाजातले घटक आहेत त्यांनाही मिळत नव्हते, ते सुद्धा मराठा क्रांती मोर्चामुळे मिळाले. आणि त्यामुळे आता साधन सुविधाच्या बाबतीत महामंडळ असेल, सारथी सारखी संस्था, महाज्योती असेल किंवा पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आहे, राजश्री शाहू प्रतिपूर्ती आहेत, ह्या सगळ्या योजना सवलती ह्या आता ओबीसी सारख्या खुला प्रवर्ग आणि ओबीसींना आता जवळपास 99% पर्यंत सेम सारखे आहेत. 100%. राहिला प्रश्न कुठं आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जो महाराष्ट्रातला शैक्षणिक प्रवेश आहे त्याच्यात पण मी सांगतो की 70% कॉलेजचा इंटेक रिकामाच असतो. 30% कॉम्पिटिटिव्ह जे कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग, COP पुणे असेल वगैरे, त्या ठिकाणी ते कॉम्पिटिशन असतं. त्या ठिकाणी ह्या प्रमाणपत्राला त्याचा ओबीसीचा कट ऑफ जर ओपन पेक्षा कमी असेल तर त्याला त्याचा बेनिफिट मिळतो. पण राज्यातल्या मराठा समाजाला ही सांगतो, ओबीसी मध्ये आज रोजी 513 जाती आहेत. त्या 513 जातीमध्ये तुमचा समावेश झाल्यानंतर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणाऱ्या 513 जातीतले जेवढे समूह असतील, विद्यार्थी असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मेरिट मध्ये यायचे. ही जाणीव आपल्याला ठेवायला लागेल. शेवट हा कुठल्याही प्रवर्गात गेला तरी त्या प्रवर्गा अंतर्गत सुद्धा हे जरांगे पाटील लक्षात घेत नाहीयेत असं वाटतं तुम्हाला? हा मुद्दा महत्वाचा आहे ना. नाही, कसं आहे की परसेप्शनला याच्यामध्ये फार महत्व आहे. जरांगे पाटील यांची बॅकग्राऊंड आहे ग्रामीण आणि एवढी तांत्रिक माहिती त्यांच्याकडं असण्याची शक्यता थोडीशी मला कमी वाटते. परंतु त्यांचा जो मुद्दा आहे की आता आम्हाला बाहेरच्या आरक्षणाच्या ऐवजी मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घ्या, तर त्या ओबीसीतली जी मागणी जाण्याची आहे ती गैर नाही, कारण ज्याच्याकडे नोंद आहे त्याला ते मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कायद्यात तरतूद असेल तर अडचण नाही. अडचण नेमकी कुठं झालेली आहे की या विषयाच्या अनुषंगाने जे राजकारण सुरू झालंय, दोन समूहात माणसं उभी करण्याचं जे राजकारण सुरू झालंय ना, ते महाराष्ट्राला घातक ठरेल अशी भीती वाटते. तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्याला आलाय, कारण शेवटचा प्रश्न मी त्याच बद्दलचा विचारणार होतो. पण तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले त्याच्यातले अगदी 2 महत्वाचे मुद्दे ऐकूयात आणि मग आपण शेवटाकडे येऊयात. पाहूयात जरांगे पाटील काय म्हणाले. मुळात आमचे मराठ्यांचे नाही, तुम्ही जरी कालीत असले तरी मी आणखीन संयम धरणार. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा, बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेला जे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा, जरा आता जातीचं मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला मराठा नेत्याला त्रास बी दिला असं. आपल्या लोकांनी देऊ द्या, आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छाटा लागले जातीच्या. आपले तरी ढकलते, शिवी देते आणि थोडंच होईल. कशाने जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं.
ते तर पुरत आता काळीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठीचे. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतात. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला झोडितोय. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत, तरी हे नालायक म्हणत नाही, चांगलाच आहे म्हणते. थोडा बदल करा आपल्यात घ्या. त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून, आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं. जरा हुशारीनं व्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागले. ती आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. कोंढरे सर, याच्यातले काही मुद्दे पटण्यासारखे आहेत, काही मुद्दे पटण्यासारखे नाहीत. म्हणजे जातीयवाद केला नाही तर आता म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचेच नेते जातीयवाद करतात, मी जातीयवाद करत नाही. तर आता असं आहे ना की ठीक आहे, फार वैयक्तिक आरोप प्रत्यारोपात मला वैयक्तिकरित्याही जायला आवडत नाही. कारण प्रत्येक माणसाचं एक परसेप्शन असतं. माझं तुमच्याबद्दलचं एक मत असू शकतं आणि एक विषयाबद्दलचं एक मत असू शकतं. तर अनेकदा काय होतंय, या दोन्ही बाजूचे नेते स्वतःचं वैयक्तिक मत त्या विषयाबद्दलच्या मतात घुसवतात आणि त्याच्यामुळे गडबड होते. तुम्हाला असं वाटतंय की संयम आणखीन थोडा बाळगला पाहिजे, जरांगेंनी पण बाळगला पाहिजे? हो, निश्चित. कसं आहे की या सगळ्या टोकदार लढाईमध्ये अंतिम टप्पा आता आलेला आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये कोणाची हानी करून आपल्याला यश संपादन नाही करायचं, तर कोणाला बरोबर घेऊन यश संपादन करण्यात अधिक हित आहे असं मला वाटतं. आणि पॉलिटिकल मुवमेंटच्या बाबतीत मी असं म्हणेन की कुठलाही जातीचा नेता एकजातीय नेतृत्व करून राज्याच्या विकासाच्या भूमिकेमध्ये फार मोठी लिडरशिप कायमस्वरूपी करू शकत नाही. ती तात्कालिक गरजेतनं निर्माण झालेली व्यवस्था असते. माझं मत ह्याच्यामध्ये आहे की आपलं राज्य हे राज्यातलं देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. येथे इन्व्हेस्टमेंट पासून वेगवेगळ्या अनेक बाबी आपल्या राज्याच्या अर्थ आणि शिक्षणाशी आणि पायाभूत सुविधाशी निगडीत आहे. अशा वेळेस कास्ट पॉलिटिक्स जे आहे, हे कास्ट पॉलिटिक्स राज्याला पुढे नेऊ शकत नाही. त्याला व्यापक सर्व समाजाचं एकत्रित हित, कोणावरही अन्याय करणार नाही अशी भूमिका घेणारं राजकीय नेतृत्व आपल्याला अपेक्षित असतं. आणि आता मराठवाड्यामध्ये जे जातीय कलर राजकारणामध्ये आला, तो तात्कालिक फायद्याचा असेल, पण लॉंग टर्म दृष्टिकोनातनं तो सर्वांच्या दृष्टीने तोट्याचा असू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटचा प्रश्न विचारतो माझ्याकडनं, आणि मग तुम्हाला आणखीन काही वेगळा मुद्दा सांगायचा असेल, माझ्याकडनं काही राहिला असेल तर तुम्ही नक्की जोडा. असं आहे की ओबीसींच्याकडनं आता जो विरोध होतोय, अगदी जर का मोकळेपणानं बोलायचं झालं तर माझ्या दृष्टीने तो एका मुद्द्यावरचा अधिक विरोध आहे. तो म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपण राजकीय अस्तित्व आपलं संपुष्टात येईल किंवा त्याच्यात थेट भागीदार तयार होईल. शैक्षणिक दृष्ट्या याला कोणाचा विरोध आहे का? तर माणसाने शिकलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्याला हेच सांगितलं होतं, माणसाने शिकलं पाहिजे, आणि त्यात कोणाचा फार विरोध असायचं की कारण नाही, थोडाफार विरोध असू शकतो. आता जर का विषय असेल राजकीय आरक्षणात सहभागीता येण्याचा आणि त्यातून आपलं राजकीय अस्तित्व संपण्याचा, तर या विषयात तुमच्यासारख्या अभ्यासकांना काय वाटतं, यातून काही मार्ग निघू शकतो का? अन्यथा यातून नजीकच्या टप्प्यात मला तरी वैयक्तिकरित्या किंवा या विषयात जे काही मी गेल्या काही काळापासून वाचतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्यात नजीकच्या काळात काही तोडगा दिसत नाही. कारण आज तुम्ही एखादी मागणी केली तर सरकारनं मान्य केल्यानंतर विरोधात जाणारे लोक आहेत. विरोधकांनी एखादी मागणी केली, सरकारनं मान्य केली, तर परत तुमच्या समाजात म्हणजे मराठा समाजामध्ये त्याला विरोध करणारे आणि न्यायालयात आव्हान देणारे लोक आहेत. हे कसं सुटणार? या दोन गोष्टी बाबी आहेत की मराठा समाजाकडे अलीकडच्या काळामध्ये, काल डॉक्टर सदानंद मोरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये फार सुंदर सांगितलं की 125 वर्षापूर्वी ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली. आता काय झालंय की त्याच्यामध्ये कंसामध्ये मराठा आणि बहुजन समाज होता. आता त्या कंसातला मराठा आणि बहुजन समाज याच्यामध्ये मराठेतर अशा आता राजकारणाची एक लिंक सुरुवात करण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे दुर्दैवाने होऊ नये असं मला वाटतं.
मला ह्याच्यामध्ये एक असं नमूद करायचंय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओबीसी मधलं एक सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मराठ्यांना काही सोन्याची लंका मिळणार नाही, आणि त्यांना सोन्याची लंका मिळते म्हणून मराठा नेत्यांच्या विरुद्ध जे ओबीसी नेते लढतायत ते सुद्धा चुकीचं आहे. मी महाराष्ट्राला पुन्हा आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये जो 1 रुपयाची संपत्तीची रोज निर्माण होती त्यातले 60 पैसे, साहेब मी जबाबदारीने सांगतो, हे परप्रांत्यांच्या खिशात जातात आजही. आणि जो गावगाड्यातला बहुजन समाज आहे तो छोट्याशा कारणावर एकमेकांच्या अंगावर जातोय, शेवट तुमच्या हातात काहीच राहणार नाही. मग इथली अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था जर तुमच्या हातात राहायची असेल तर ज्याचे हक्क आहेत त्याला मिळाले पाहिजे, ज्याचे अधिकार आहेत त्याला मिळाले पाहिजेत. मराठा समाजाची भावना का झाली याचं कारण असं आहे की समाजाने काही मागितलं तर तुमचे राजकारणी, कारखानदार, ऊस सम्राट, शिक्षण सम्राट, मुख्यमंत्री, खासदार तुमचे, असं सांगून मराठा समाजाच्या न्यायिक मागण्या होत्या, ह्या न्यायिक मागण्यांकडे गेल्या 70 वर्षात कायम दुर्लक्ष झालं. आणि मराठा नेत्यांनी नेमकं काय केलं की प्रो मराठा वागलं की आपल्यावर शिक्का बसू नये म्हणून ते कायम पुरोगामित्वाच्या भूमिकेतून इतर समाजाचे प्रश्न सोडवत गेले आणि मराठ्यांचे दाबत गेले. त्याच्यातनं हा असंतोष आलाय. आणि हा असंतोषाला कारण सगळ्यात महत्वाचं काय, आजही महाराष्ट्रातला मराठवाडा हा औद्योगिक, शैक्षणिक दृष्ट्या आणि भौगोलिक आणि पायाभूत सुविधांच्या प्रचंड माग आहे. तिथली जी काय बेरोजगारी, हे खरं त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. ही बेरोजगारी एक ओबीसी सर्टिफिकेटने होणार आहे का, दूर तर नाही, तो त्याच्या प्रगतीच्या माध्यमातला एक टप्पा आहे. पण उरलेले जे काही 95% प्रोसेस आहे ज्या अवलंबल्या पाहिजे, त्याच्यासाठी जरांगे पाटील आणि या सगळ्या लोकांनी या आंदोलनामध्ये त्याचाही सहभाग केला. आणि मराठवाड्यामध्ये दुर्गामी जर बदल झाला तर तिथल्या रोजगार निर्मिती, शिक्षणाचा दर्जा, पायाभूत सगळेच एक परिणाम बदलेल. तर हा बदलण्यासाठी लोक आंदोलनात, विशेषतः जातीच्या संघटनांनी जातीच्या प्रश्नांबरोबर आर्थिक प्रश्नांवर, शैक्षणिक दर्जा, त्याची गुणवत्ता, ह्याच्यासाठी पण लढे उभारले पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि ते तुम्ही सांगितलेला हा शेवटचा मुद्दा फार महत्वाचा आहे. अशाच प्रकारचे लढे पूर्णतः दुर्लक्षित आहेत, ते उभारले जात नाहीत. कदाचित अशा प्रकारच्या लढ्यांना पाठिंबा मिळेल का नाही असं संबंधित लोकांना वाटत असेल, किंवा अंतिमतः परत राजकीय गोल काहीतरी डोक्यात असू शकेल, मला माहित नाही. पण कोंढरे सर, मला एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून मला एका गोष्टीची मात्र काळजी वाटते, ती मी व्यक्त करतो आणि मी थांबतो. ते म्हणजे या आंदोलनाला पुन्हा ज्या पद्धतीची धार येते किंवा टोक येत आहे ना, त्याच्यामुळे ज्या गावगाड्याबद्दल तुम्ही सातत्यानं बोललात, ज्या गावगाड्याबद्दल जरांगे पाटीलही बोलतात किंवा ओबीसी नेते सुद्धा बोलतात, त्या गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकामध्ये दुरावा येत चाललाय. आणि मला वैयक्तिकरित्या ही अत्यंत चिंतेची गोष्ट वाटते. जेव्हा मनावर ओरखडा उठतो ना, तेव्हा तो दूर करणं हे फार त्रासदायक असतं, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि आजच्या गतीच्या आणि झपाट्याच्या जीवनात ग्रामीण भागात सुद्धा एवढा वेळ देणं नेत्यांना तर शक्यच नाही, सर्वसामान्य माणसालाही किती शक्य आहे याबद्दल मला प्रश्न आहे. त्यामुळे मला एक माणूस म्हणून फार कळकळीने, एक पत्रकार म्हणून फार कळकळीने या दोन्ही समाजातल्या नेत्यांना असं सांगावंसं वाटतं की तुम्ही आंदोलन करा, काहीच हरकत नाही, आंदोलन केलं पाहिजे, हक्कांकरता आंदोलन केलंच पाहिजे, लोकशाही मार्गाने केलं पाहिजे. नशीब त्यातल्या त्यात एवढंच की दोन्हीकडचे नेते म्हणजे जरांगे पाटील यांनी सुद्धा आज बाकी आक्रमक भूमिका घेताना असं म्हटलं की संयमित आंदोलन करा. याच्याबद्दल मला त्यांचंही अभिनंदन करायचं आणि हाके यांचंही अभिनंदन करायचं की त्यांनी असं म्हटलं की आपण एकदम संयमानं हे आंदोलन करू. पण अदरवाईज सुद्धा वैयक्तिक स्तरावरचे शब्द वापरताना गावगाड्यातल्या अगदी सर्वसामान्य माणसात दरी पडणार नाही याची काळजी याच मराठा समाजातल्या नेत्यांना आणि याच ओबीसी समाजातल्या नेत्यांना घ्यावी लागेल. अन्यथा समाज, त्याच्यातला माणूस हा घटक असतो, तो माणूस जर का एकमेकांपासून दुरावला ना तर त्याला पुन्हा जोडणं हे खूप अवघड जाईल आणि त्याची मला सगळ्यात जास्त काळजी वाटते. कोंढरे सर, तुम्ही वेळ दिलात आणि हे मुद्दे खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात. आपण अपेक्षा करूयात की सन्मानजनक आणि सन्मान्य अशा दोन्ही प्रकारचा तोडगा पुढच्या काही दिवसात सरकार काढेल. ओबीसी समाजातले नेते, मराठा समाजातले नेते हे सगळे आपण अपेक्षा करूयात की पुढच्या काही काळात एका व्यासपीठावर येतील आणि परस्परांची वैयक्तिक टीका टिप्पणी न करता चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. आपण वेळ दिलात, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद. धन्यवाद.